मध्ये आपण जातोय अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान सुरू झालेलं आहे। मतदानाआधी कोहसगाव परिसरात एका हॉलमध्ये काही बोगस मतदार आढळलेत असा एक आरोप करण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे। खरं तर या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष आणले गेले होते, त्यांना बोगस मतदान करण्यासाठीच आणलं गेलं आहे असा आरोप केला जातोय। या प्रकरणात आता अंबरनाथ पोलिसांनी तपास सुरू केलाय। एकूण 208 महिला असल्याची माहिती अंबरनाथचे एसपी शैलेश काळे यांनी दिली आहे आणि या संदर्भात एसपी शैलेश काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। पाहूयात काय म्हणतायत। अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान सुरू झालं, मात्र मतदानाच्या आधी अंबरनाथमधील एका ठिकाणी एका हॉलमध्ये 200 महिला आणि पुरुष लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या। नक्की हा काय प्रकार आहे? आपल्यासोबत अंबरनाथचे एसीपी शैलेश काळे सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार। सर, नक्की हा काय प्रकार आहे आणि कधी ही माहिती मिळाली? आपल्याला रात्री 12 वाजताच्या दरम्यान या संदर्भातली माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि टीमच्या माध्यमातून आपण त्याच्यावर छापा कारवाई केली आहे। छापा कारवाई दरम्यान आपल्याला 208 महिला आपल्याला आढळून आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांना आज सकाळी आपण पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि त्यांची अधिक चौकशी चालू आहे। सर, या जे लोक आहेत हे कुठून आले आहेत आणि कोणी आणला, या संदर्भात काय माहिती आली का? या अनुषंगानं पडताळणी चालू आहे। पडताळणी अंती ह्या सगळ्या गोष्टीचा आपण खुलासा करूया। म्हणजे त्यांना विचारला गेला की हे लोक कोण आहेत, कशासाठी आणले होते, या संदर्भात त्यांनी काही माहिती दिली का? त्या अनुषंगानं चौकशी चालू आहे। पोलीस विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची टीम या ठिकाणी चौकशी करत आहे। सर, पैसे वाटप करत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी केला, त्या संदर्भात काय माहिती आहे? त्या अनुषंगानं आपल्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त नाही आहे। तर तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली तर तक्रारीच्या याच्यामध्ये आपण कारवाई करू। हे होते एसीपी शैलेश काळे यांनी माहिती दिली आहे की 208 महिला जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे आणि या प्रकरणात आता पोलिसांचा तपास सुरू झाला आहे। कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NDTV मराठी, अंबरनाथ।